मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 कॉर्नर मीटिंग साठी खास म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, ज्यांनी या प्रभागासाठी भरीव असं योगदान दिलं, ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दत्तमामा भरणे साहेब, महाराष्ट्राचे अल्पसंख्याकांचे नेते आदरणीय इब्राहिम साहब, आदरणीय सोलापूर शहराचे शहर व जिल्हाध्यक्ष संतोषजी पवार साहेब, आदरणीय कार्याध्यक्ष जुबेरजी बाबा साहेब, जिल्ह्याचे नेते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आर पाटलानंतर ज्यांचं आपण वक्तव्य अभ्यासपूर्ण वक्तव्य म्हणून त्यांच्याकडे पाहतो ते आमचे नेते आदरणीय उमेशजी पाटील साहेब, आदरणीय महाराष्ट्राचे नेते चंद्रकांतजी दायमाशेठजी, व्यासपीठावरील समस्त सर्व चारी उमेदवार, आमचे पॅनल प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक तौफिक पहलवान, दुसरे आमच्या प्रभाग 20 मधील अ मधील महिला अधिकृत उमेदवार कुरेशा नूरुद्दीन मुल्ला, तिसरे आमच्या महिला उमेदवार प्रवीण रफिक इनामदार आणि आमचे उमेदवार माजी उपमहापौर हरुणजी सय्यद यांचे चिरंजीव अबूबकर सय्यद साहेब, महाराष्ट्राचे दुसरे आमचे अल्पसंख्याकांचे नेते वसीमजी बुरान साहेब, आदरणीय इस व्यासपीठाच्या समोरील समस्त आमच्या भगिनी बंधू, सिद्धेश्वर 4, सिद्धेश्वर 5, सायरा, साहिल, काजल, आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, साईनाथ नगरचे सर्व मस्जिदचे ट्रस्टी, समस्त सर्व युवक वर्ग, आज आपल्या समोर महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या विचाराशी बांधिलकी पत्करून, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची बांधिलकी पत्करून एक विकासाचं पॅनल म्हणून आम्ही सोलापूर शहराची सार्वत्रिक निवडणूक महापालिकेची आपल्या समोर या ठिकाणी लढवण्यासाठी उभा आहोत. या सर्व पॅनलला आदरणीय दत्तमामा भरणे साहेब असतील, संतोषजी पवार असतील, आमच्या भगिनी महाराष्ट्राच्या, नाव चुकून राहिलं मी माफी मागतोय, आदरणीय युतीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष संध्याताई सोनवणे मॅडम, हेही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. या प्रभागामध्ये गेल्या 2017 ते 2022 पर्यंत साहेब हा प्रभाग जो होता त्यावेळेला 26,000चा होता आणि या 26,000च्या प्रभागामध्ये तौफिक पहलवान यांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून भरीव असं योगदान, सिद्धेश्वर नगर 1, 2, 3, 4, 5, आनंदनगर भाग 1, 2, 3, साईनाथ नगर, सहारा नगर, गजराज नगर, काजल नगर आणि आमचा टिळक नगर, महात्मा फुले नगर, साईनाथ नगर, मंत्री चंडक इस्टेट, या सगळ्या विभागामध्ये 80% काम तौफिक पहलवान यांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. 25% काम फक्त आता आमचं बाकी आहे. आता या वेळेला काय झालं साहेब, गेल्या वेळेला ज्यावेळेस त्या प्रभागामध्ये 4 काँग्रेसचे आले होते, या प्रभागामध्ये तौफिक पहलवानचे 4 आले होते, असा 8चा हा प्रभाग होता आणि आता या वाढीव रचनेमध्ये 8चे मिळून 4च केलेला आहे आणि 46,600 म्हणजे साधारणतः 50,000 मतदारसंघाचा मोठा प्रभाग, सोलापूर शहरात सगळ्यात मोठा प्रभाग या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं या प्रभागामध्ये फिरत असताना, प्रभागाच्या समस्या बघत असताना आमच्या विभागामध्ये 80% काम झालेलं आहे. पाठीमागचा जो एक्सटेन्शन भाग आमच्याकडे आलेला आहे त्या ठिकाणी 50% काम अजून बाकी आहे. ड्रेनेजचं काम आहे, लाईटचं काम आहे, रोडचं काम आहे, पिण्याच्या पाईपलाईनचं काम आहे. त्यामुळं एक विकासाचं नेतृत्व म्हणून अजितदादाकडून आम्हाला गॅरंटी आहे, ज्या वेळेला अजितदादांनी या महाराष्ट्राला शब्द दिला, अल्पसंख्याकाला असेल, ज्या वेळेला दलितांना असेल, पिछड्या वर्गाला असेल, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा हा नेता एकदा शब्द दिला तर पाठीमागे फिरत नाही, याची गॅरंटी आम्हाला असल्यामुळं आम्ही आपल्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश याच्यासाठी केला की आमच्या त्याच्यामध्ये प्रश्न असं काही नव्हतं. काही लोक आम्हाला म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भाजपची बी टीम आहे, त्याच्या पाठीमागे कशाला जात आहे. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्हाला जातीचं राजकारण करायचं आहे, आम्हाला धर्माचं राजकारण करायचं नाही, आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे. रात्री पाठ दिवसा आम्हाला आमची भगिनी, एखाद्या भगिनीचा प्रश्न असेल, साहेब रात्री 12 वाजता या ठिकाणी पाणी येत होतं, 3 वाजेपर्यंत पाणी येत होतं,
तुम्ही संतोषजी पवार असतील, जिबेरजी बागवान असतील, तौफिक पहलवान असतील, दत्ता मामा भरणे असतील, अण्णाजी बनसोडे असतील, नागपूरमध्ये तुम्ही मिटिंग घेतली. मिटिंग घेऊन त्या अधिकाऱ्यांना झापलं आणि सांगितलं रात्रीचं पाणी आमच्या महिलांना भरण्याचं बंद झालं पाहिजे आणि ते पाणी रात्रीऐवजी सकाळी मिळालं पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्याच्यामुळे आमच्या असंख्य महिला भगिनी हे आपल्यावर खुश आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या बहिणींचा विचार करणारा सर्वसामान्य सर्व समावेशकाचा नेता कोण असेल तर तो अजितदादा पवार आहे. या लाडक्या बहिणीला आगामी काळामध्ये देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणारे नेतृत्व कोण आहे तर ते अजितदादा पवार आहे. हे आता आमच्या लक्षात आलंय. मात्र काही लोक जातीचं राजकारण करून अल्पसंख्याकाला चुकीच्या पद्धतीने त्याला वादग्रस्तपणा निर्माण करण्याचं काम काही भांडुगळी मंडळी करतायत. मात्र त्याला हाणून पाडलं पाहिजे. आम्हाला रोड देणारा माणूस कोण, आम्हाला ड्रेनेज देणारा माणूस कोण, आम्हाला पाणी पाजवणारा माणूस कोण, विकासाचा निधी देणारा माणूस कोण. ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये कुरेशी लोकांची हाल होत होती, कुरेशी लोकांची दुकान बंद होते, त्यावेळेला एकही नेता महाराष्ट्रामध्ये नव्हता शिवाय अजितदादा पवाराशिवाय. त्या माणसाने निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या सगळ्या DIGना बोलवलं, DGPला बोलवलं आणि सांगितलं, ठणकावून सांगितलं जे कारोबार आहे, जे नियमात आहे त्यांना तुम्ही संधी द्या. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर हा महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांचा पाठीमागा उभा राहणारा नेता कधीही खपून घेणार नाही. हे सांगण्यात सुद्धा धाडस लागतं आणि ते अजितदादांनी आम्हाला करून दाखवलं. त्यामुळे आम्ही अजितदादाच्या पाठीमागा. मी निश्चितपणे आपल्याला विनंती करतो साहेब, काही मंडळी या ठिकाणी आपलं वातावरण घडून करण्याचा प्रयत्न करतायत. मलाच भरणे मामाला सांगितलेलं आहे, अपक्ष वारतोय मी, मला त्यांचा आशीर्वाद आहे, मला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या घड्याळाच्या माध्यमातून ही जी चारही उमेदवार आहेत ही सक्षम उमेदवार आहेत. हा माणूस स्वतःच्या ताकदीवर 20-20 नगरसेवक सोलापूरला देणारा तौफिक पहलवान हे आमदारचं फिगर आहे. हे तौफिक पहलवान हे नेतृत्व नगरसेवकाचं नाही, मात्र त्या माणसाच्या कॅरेक्टरवर शिंतोड उडवण्याचं काम काही लोक करतायत. आम्ही त्यांना सलाम करतोय. चुकीच्या माणसाच्या पाठीमागे आम्ही कधी टीका करणार नाही, कुणावर कधी बोलणार नाही. मात्र विकास करणारा नेता आहे म्हणून या तौफिक पहलवानच्या पाठीमागे ही नई जिंदगी उभा आहे. कोण आलं कोण गेलं याच्याशी काही देणं घेणं नाही. 16 तारखेला पहिली पेटी ज्याला फुटेल, भरणे साहेब आम्हाला तुम्हाला फोन करू आम्ही. साधारणतः आमचं सीट 9,000 लीडच्या पुढे जर नाही आला तर आम्ही राजकारण सुद्धा या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय. सब जन हाथ ऊपर करके बताओ आपकी ताकत पहलवान के पीछे है या नहीं. 16 तारखेला 15 तारखेला सकाळी 5-7 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत घड्याळाचं बटन या चारही उमेदवाराच्या पुढं अशा प्रकारे दाबा. दत्ता मामा भरण्याच्या इंदापूरला आमचा आवाज गेला पाहिजे आणि त्यांनी इंदापूरचा आवाज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. दादा, मी दिलेली उमेदवारी ही चांगली उमेदवारी आहे, मी दिलेली उमेदवारी ही सक्षम उमेदवारी आहे. तुम्ही IBचा रिपोर्ट घ्या साहेब, निश्चित सांगणार की आम्ही जे जनतेसमोर चाललोय, आम्ही जनतेला सांगतोय हे केलंय, हे करणार आहे. आम्ही कुठल्याही जातीवर धर्मावर मत मागणार नाही. 80% काम इथं केलंय, 20% 50% राहिलेलं काम आम्ही करू. अजितदादाच्या माध्यमातून, दत्ता मामा भरण्याच्या माध्यमातून करू. हे शब्द देऊन आम्ही जनतेच्या समोर चाललोय आणि जनता आम्हाला सांगितले तुम्ही फिकर करू नका, वापस आमच्याकडे येऊ नका. 15 तारखेला एवढ्या घड्याळाचं बटन दाबू आम्ही. 16 तारखेला आवाज इंदापूर पर्यंत जाईल, इंदापूरचा आवाज बारामती पर्यंत जाईल ही निश्चितपणे खात्री करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.